कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला बघून मला जास्त रडायला येते, कारण मी प्रथम आहे ना दुसरीकडे क्लास केला होता. मी 1.5 महिना तिथे गेले, पण मला निडल सुद्धा पकडता आली नाही. आणि मला सारखं असं खंत होती की मला काहीच कसं येत नाही. आणि मी आतापर्यंत असं बरंच काय काय शिकले, आणि मला असं कधी झालं नाही की मला आलं नाही. तर त्यावेळी मला खूप असं वाटलं, मग मला असं सारखं वाटायचं की आपण हे शिकलं पाहिजे. आणि मला खूप इच्छा होती, मला रोज सकाळी उठलं ना की असं दिसायचं आपण कुठेतरी आरीचे क्लास करू, असं खूप वाटायचं. आणि मग एकदा असं अचानक माझी मुलगी आली आणि तिने मला इंस्टाग्राम ॲप ओपन करून दिलं. आणि ओपन केला, तिने कसं ओपन करायचं दाखवलं. पहिलाच फोटो मला यांचा दिसला आणि आरीचे क्लास. मला इतकं असं वाटलं की अरे माझ्यासाठीच झालं की काहीने ओपन करून दिलं. मग मी बघितलं, मला खूप आवडलं. मग एकदा मी पर्सनली यांच्याकडे आले, कारण मी दादरवरनं येणार, प्लस मी एक पेशंट पण आहे. तर म्हटलं मला हे सगळं जमेल का. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फक्त या आणि मी सांगेल तेवढं करा, बाकी सगळं माझ्यावर सोडा. मला इतका कॉन्फिडन्स आला, मला असं वाटलं की ठीक आहे, अरे आपण आता करायलाच पाहिजे. आणि मग मी नंतर जॉईन केलं यांच्याकडे आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी माझ्या यांनी केलं असं मला वाटतं. खूप छान. आणि मला खूप 8 दिवस लागले मला शिकायला. आणि मी जिथे शिकली तेव्हा मला ते म्हणायचे की तुमचं 60+ आहे, तुम्हाला ते काय आता ते येणार नाही, या एजमध्ये होत नाही. म्हणून मला ते जॉईन करताना थोडंसं करू का नको. पण ही गोष्ट खूप मला ऍक्च्युली मी पर्सनली जेव्हा आले ना तेव्हा ह्या म्हणाल्या ना की माझ्यावरती सोडून द्या, तेव्हा मला खूप बरं वाटलं. आणि खरंच तुम्ही इतकं छान शिकवता. मला पण असंच झालं, मलाही निडल पकडता आली नाही. त्यांनी माझा हात धरून असं निडल दाखवली. त्यावेळी असं वाटलं की अरे त्या इतकं ओतून शिकवताय तर आपण करायलाच पाहिजे ना, तेवढी मी पण मेहनत घ्यायलाच पाहिजे. आणि खूप जास्त मेहनत घेतली, म्हणजे मी इमॅजिन पण नव्हती करत. कारण एक पेशंट म्हणून इतकं लांबून येणं आणि परत जाऊन तीच गोष्ट करणे. आणि मी त्यांना सांगायची नका करू, तुम्हाला इतकं म्हणजे त्यांचं नेम उजव्या हातातच म्हणजे तर मग नका करू. पण त्यांना होते की नाही, की मला ही गोष्ट करायचीच आहे. आणि म्हणजे एज डझंट मॅटर, तुमचं काय तुम्हाला मेडिकल कंडिशन आहे ती मॅटर नाही करत. फक्त तुमच्या आतून इच्छाशक्ती पाहिजे की तुम्हाला काय करायचं आयुष्यात. म्हणजे मी पण खूप रिझन्स देते, मला टाइम नाही भेटत, मला झोपायचं असतं किंवा काय. पण एवढे म्हणजे 1.5 ते 2 महिने झाले ना यांच्यासोबत राहून असं वाटतं की आपण म्हणजे आपण खूप मागे आहोत ह्या गोष्टींच्या, की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आपल्याकडे फक्त रिझन्स असतात. म्हणजे इतकं लांबून येणं इतकं काय. आणि घरामध्ये त्यांचं दुखत असलं तरी त्या सांगत नाही घरात की माझं काय दुखतंय म्हणून. पूर्ण 1.5 महिना एकही गोष्ट अशी नाही झाली की मी आज शिकवली आणि ती उद्या कम्प्लीट त्यांनी केली नाहीये. प्रत्येक गोष्ट कम्प्लीट होती त्यांची. म्हणजे मला असं वाटायचं की अरे नाही, म्हणजे इतकं त्यांची मेडिकल कंडिशन इतकी वीक आहे तर त्यांनी नाही करायला पाहिजे. म्हणजे मी त्यांना सांगायची की तुम्ही एवढंच करा, तुमच्यासाठी इतकं ठीक आहे, कारण तुम्हाला येतंय ह्या गोष्टी. पण नाही, त्यांचं होतं की अख्खा मोटिव्ह त्या कम्प्लीट करून यायच्या, पूर्ण रात्री बसायच्या वगैरे. आणि त्याच्या एक्सपिरियन्स आहेत ना त्यांच्या लाईफ मधले, म्हणजे दररोज एक गोष्ट त्या सांगायच्या. तर मला ऍक्च्युली खूप मोटिवेशन भेटलं याच्यातून की आपण खूप मागे आहोत. म्हणतात ना जगाच्या वर बोलू शकतो आपण, खूप मागे आहोत, आपण खूप काही करू शकतो. त्याच्यासाठी कोणाच्या सपोर्टची अजिबात गरज नाही. तुम्हाला कुठूनही सपोर्ट नाही भेटला, तुमच्याकडे फक्त स्वतःची इच्छा पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही कसाही टाइम काढू शकता, कसाही. मी पण आता इथून 3:30ला निघाली ना की मला घरी पोचायला 5:30 पावणे 6 होता. मग मी स्टेशन उतरले की मी मिस्टरांना फोन करायची मी आता आले जवळ. ते लगेच माझ्यासाठी चहा बी बनवून ठेवायची. मी चहा आणि काहीतरी खाल्लं की मी लगेच ते काढून बसायचे. म्हणजे अरे आता आली लगेच काय करते. अरे नाही मला ते हे पूर्ण करायचं. मला ना झोप पण लागायची नाही हे व्हायला पाहिजे. मग कधीतरी मिस्टर ओरडायचे, एवढा रात्री कशाला बसते. स्पेशली मंडे मला ते टॅबलेट घेतलं की जास्त त्रास होता ना, मग ते ओरडले, असं तू अजिबात करायचं नाही. पण ते मनातूनच असं व्हायचं की मला हे कम्प्लीट करायचे आणि ते आलं पाहिजे की पुढे जाऊन
बाहेरून नाही काही गोष्टी द्यायच्यात मला करून, पण हा, स्वतः मी त्या असं करून वेअर business करायचं. या दृष्टिकोनातून पण मला असं, मी जेव्हा आले ना तेव्हा मी पण सरांना पण म्हटलं की मला फक्त निडल उचलता आली पाहिजे, बाकीचं मी कसं पण करेन, पण मला निडल येत का नाही. समजतच नव्हते कारण क्लास तेवढं जरी मला आलं ना तरी पण तेव्हा ते म्हणाले नाही येईल तुम्हाला, पण आता खरंच मी एवढंच तुमच्याकडनं शिकले ना की थँक्यू सो मच. नाही हे मला वाटलंच नाही मी एवढं कम्प्लीट एक करेन, दिवसात केलंय हा त्यांनी. मला खरंच वाटलं की नव्हतं. आणि फक्त ते फ्रेंच त्या आता उद्या त्या चालल्या आहेत त्यांच्या नेक्स्ट Treatment साठी. ट्रीटमेंटसाठी. उद्यापासून त्या नाही आहेत, पण मला काहीतरी त्यांनी क्लासमध्ये शिकलेत, मला काहीतरी दाखवायचंय म्हणून एक दिवसात त्यांनी ही गोष्ट केली आहे. ते लोक ते हे गोष्टी करू शकतात तर आपण का नाही करू शकत. सिम्पल आहे, खूप छान केलं. आणि मला तर फर्स्ट डे पासूनच कॉन्फिडन्स होता तुमच्यावरती काहीतरी करते, आणि म्हणजे तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं भेटलं. आणि मी खूप म्हणजे प्लेस मानते की तुम्ही माझ्यापर्यंत आलायत आणि क्लासमध्ये मला खूप आनंद झाला की मला तुम्ही म्हणजे मी आले काय माहित नाही, म्हणजे कदाचित माझं आणि यांचं काहीतरी ऋणानुबंध असतील, कारण मी ओपन केलं आणि फर्स्टच ओपन केला मला दिसलं आणि त्या अशा सांगत होत्या, म्हटलं अरे हे किती छान शिकवतं आणि आपल्याला काहीच नाही यातलं काहीच सांगितलं नाही. त्यांचे ते पेजवरचे जे शेप आहेत, अरे आपण हे काहीच नाही केलं. म्हणून मग मला ते खूप असं झालं की मग मी एकदा तर फोन करून अर्धा तास त्यांच्याशी बोलले सरांशी की मला नाही करायचंच आहे. आणि मग घरातून पण असं आणि त्याच्यावर फर्स्ट मीट साठी आलेले ना तेव्हा पण घरात सांगून नाही सांगू मिस्टर नव्हते घरी, मग मी मिस्टर मुलीकडे गेले तेव्हा घरात कोण नसतानाच मी आले, कारण एवढ्या लांब मला ते पाठवणार नाही कसं, म्हणून मी गपचूप आधी आले. ते नव्हते, म्हटलं आधी पहिल्यांदा यांना भेटून तर जाऊया बघूया, पण त्यांना बघितल्यानंतर वाटलं की नाही आपण जॉईन करायचंच काही झालं. मग मी मिस्टरांना असं सांगितलं, आधी झालं ऍडव्हान्स आहे, मी बेसिक शिकले असं सांगितलं. मग नंतर सांगितलं नाही मला ते काही चाललं नाही म्हणून मी ते जॉईन केलं. छान पण पण छान खूपच, वाटलं, छान एक्सपिरियन्स होता तुमच्यासोबत. आणि 1.5 महिन्यात प्रॉपर कंप्लीट हो, केलं. आणि मग मला खूप आवडलं. त्याच्यामुळे मला खरं दांडी मारायलाही आवडत नव्हती, मी कधीच दांडी नाही पण मारली नाही. आणि मी वेळेच्या आधी पण येणार, कारण मला ते असं कधी एकदा माझं होतंय असं. म्हणजे मला म्हणजे ही गोष्ट आहे, सकाळी 5 वाजता उठून सगळी घरातली कामं करून वगैरे 10 वाजता ट्रेनसाठी रेडी. आमच्या आधी यायचं. खरंच ते मी पण रेडी नसायची कधी कधी त्या यायच्या तेव्हा मी पण रेडी नसायची. पण ह्या गोष्टी कुठेतरी आपण चेंज केल्या पाहिजे. मला पण वैयक्तिक असं वाटतं की मी खूप आळसपणा करते आता सध्या, तर मी कुठेतरी चेंज केलं पाहिजे. मी अजून खूप काही करू शकते त्या गोष्टीमध्ये, खूप कॅपॅसिटी असते, पण काही गोष्टी आपण रिझन देत बसतो. आणि मला ते तुमच्यासोबत म्हणजे 1.5 महिना जाणवलं की खूप रिझन्स आहेत माझ्याकडे, पण उद्यापासून मी नक्की माझ्यामध्ये बदल करेन. थँक्यू. वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या मी पाया पडले. अजिबात नको, माझ्या तर बिलकुल मोठ्या मोठी असेल तरी पण